कर्माला ईश्वर माना, हा ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे. याच्यापेक्षा काय सांगायचं तुम्हाला? मग तुम्ही संन्यासी आहात, ब्रह्मचारी आहात, संसारिक आहात का कोण आहात, ईश्वराला या सगळ्या गोष्टी मान्य नाही. कर्म हे करावंच लागेल, त्याच्याबद्दल दुमतच नाही. आणि भगवंतांनी स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे. अर्जुना, मी ईश्वर आहे, मला सांग मी का काम करतो? मला काही मिळवायचं या जगामध्ये? काही या जगात मिळालेलं नाही अशी एखादी वस्तू आहे? भगवंत अर्जुनाला प्रश्न विचारतात स्वतःबद्दल. ना नवाप्तमवाप्तव्यम, या जगात काही मिळवायचे शिल्लक आहे का अर्जुना माझ्यासाठी? नाही. काही शिल्लक राहिलेले नाही. मग मी का कर्म करतो? जर मी ईश्वर असून व्यवस्थित कर्म करतो तर माझ्या मागून जन्माला येणाऱ्या सगळ्या लोकांनी कर्म हे केलंच पाहिजे. अर्थ कळतोय? देव जर काम करतो, रामचंद्र प्रभू जर काम करतात, आणि तुम्ही जर बिनकामाचं खायचं म्हणलं तर देवाला राग येणार नाही का? म्हणून आजही तुम्ही अभ्यास करून पहा, कर्म करणारी माणसं श्रेष्ठ होतात. कर्म करणार. आज ज्या ज्या लोकांना मान आहेत, ज्या ज्या लोकांचे पुतळे आहेत, ज्या ज्या लोकांना देशासाठी मानलं जातं, कामासाठी मानलं जातं, श्रीमंतीसाठी मानलं जातं, हे सगळे कर्मवीर आहेत, कर्मप्रधान आहेत. हा भगवंताचा आदेश आहे.